सोलापूरचे 4 माजी आमदार भाजपच्या गळाला लागलेत। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, दिलीप माने यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। माढ्याचे आमदार बबन शिंदे देखील लवकरच भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत। यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंचा पुढाकार असल्याचं म्हटलं जात आहे। सोलापूरचे 4 माजी आमदार भाजपच्या गळाला लागलेत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिहार दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतं। यावेळी बिहारमध्ये स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम पाहणार आहेत। तर सध्या बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। मनसेच्या दीपोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होईल। दादरच्या शिवाजी पार्कात दिव्यांच्या प्रकाशात उजळणार आहे। 17 ते 26 ऑक्टोबर दरम्यान हा दीपोत्सव साजरा केला जाईल। मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने काढलेला GR रद्द करावा या मागणीसाठी बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित सभेला होईल। तर महाएल्गार सभेपूर्वीच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण झालाय। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंसह इतर समन्वयकांना नोटीस बजावण्यात आल्या। बीडमध्ये जरांगेंच्या लोकांनी धुडगूस घातलाय। आमदारांची घरं जाळत होती, ओबीसी नेत्यांवर हल्ले केले होते। तिथं ओबीसी मेळावा होता असं छगन भुजबळ म्हणाले। या मेळाव्याला धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर त्याचबरोबर लक्ष्मण हाके उपस्थित राहणार असल्याचंही भुजबळ म्हणाले। आम्ही कधी ओबीसींच्या मेळाव्याला विरोध केलेला नाही, मात्र मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाला विरोध म्हणून मेळाव्याला उपस्थित राहत आहे। मराठा ओबीसी वाद वाढावा यासाठी ते मेळावा घेत आहेत असं आरोप गंगाधर काळकुटेंनी केलाय। बीडमधील ओबीसी मेळाव्याला तायवाडेंना निमंत्रण नसल्याचं त्यांनी म्हटलंय। नेत्यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे तायवाडे म्हणाले। हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये असं विधान भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी केलं होतं। यावर वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय। पडळकरांनी विकासावर बोलायला हवं, लोक हिंदू मुस्लिम करण्यासाठी निवडून देतात का असा सवाल त्यांनी केलाय। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत आले। जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलाय। मी दरेगावात आलो, दिल्लीला गेले की अनेकांची पोटदुखी सुरू होते, त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय। शिंदेंनी आज सफरचंदाच्या बागेत जाऊन झाडांची पाहणी केली। यावेळी स्वतः रोटर हातात घेऊन त्यांनी मशागतही केली। राज्यात पूरग्रस्त जिल्हे जाहीर केले, त्यात रायगड जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। खरीप हंगामातील भाताचं पीक कापणीसाठी तयार झालं असताना परतीच्या पावसाचा फटका बसत असल्याचं तटकरे म्हणाले। नवी मुंबईतील कामोठेत मनसे कार्यकर्त्यांची दादागिरी समोर आली आहे। सलून मालकाला सलूनमध्ये जाऊन बेदम मारहाण केली। शाखेत बोलावलं असताना का आला नाही असा जाब विचारत मारहाण केली। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। मोदी शहा यांच्याशी भांडताय तर भाषेवर राग का काढता असा सवाल सामनातून तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला विचारण्यात आला। सामनातून उद्धव ठाकरेंनी स्टॅलिनच्या हिंदी विरोधात आदेशावर टीका केली आहे। स्टॅलिन भारत विरोधी वागू नका असंही म्हटलंय। खासदार संजय राऊत आज पालघर दौऱ्यावर होते। राऊत मुंबईहून लोकलला प्रवास करत पालघरमध्ये गेले। राऊतांच्या हस्ते 2 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं। देवेंद्र फडणवीस यांनी 5 दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली। यावेळी ठरलेल्या अजेंड्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरात आले। त्यांनी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसोबत पदवीधर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांचा आढावा घेतला। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। त्यामुळे भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिलाय। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि पालकमंत्री नितेश राणेंचे जवळचे सहकारी मनीष दळवी यांनी ही घोषणा केली। भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं निधन झालंय। वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अल्पच्या आजाराने निधन झाल्याची माहिती आहे।
आमदार शिवाजीराव कर्डिले भाजपचा प्रदेश कार्यालय भूमिपूजन कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे। 2025 ला होणारा हा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, मात्र शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भाजपने दिली आहे। गोंदिया जिल्ह्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष हेमंत यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिवाळी भेट दिली। राज्यातील 22 उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती मिळाली आहे, तर महसूलच्या 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची निवड श्रेणी म्हणून बढती मिळाली। यामुळे 23 अधिकाऱ्यांचा IAS होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे।